प्रस्तुत प्रसंगी स्वर्गीय श्रीमती चंद्रभागा बबन रानोडे यांच्या प्रीत्यर्थ हे गरुड पुराण आणि आजचा विवरणाचा अध्याय 6वा नरक प्राप्ती व नरकाचे वर्णन अशा कथा या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळतील। श्री गणेशाय नमः। भगवंत म्हणे गरुडा परेसी शतयोजने विस्तार यमनगरीसी विदित हे प्रकारेसी त्याशी चार वेशी वयस्ते अगा गरुडा भाग्यवंता पुरीरत चत्वर शोभिता सप्तभूमी करुणी व्याप्ता पुरसौदायुक्त विराजितो शाजा मयूर हंस चक्रवाक चकोर रावे आदिपिक कदली चंपा काशोक जंबू कदंब चुकमे आणि नाना वृक्षे करुणी अत्यांत शोभेचे अंतिमी कृपादिवास सर्वासदनी निषेधिनी सर्वदा मृदुंग आणि शंख वेणू रेणुल अनेक धर्मस्तुती वंदी लोक अधर्म जिंक म्हणती सदा। अध्याय 6वा सुरू होतो। नारायण गरुडाला जी कथा सांगतात ती स्वर्गाविषयी। तुम्ही आम्ही बोलता बोलता म्हणतो हा स्वर्गात गेल्यावर मला सुखाय नाही का, स्वर्ग कसा आहे हे तरी आपल्याला माहिती आहे का? जुनी जाणकार लोक म्हणतात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाहीये, तसं तरी कोण बघून आले? म्हणून स्वर्ग बघता नाही आला पण ऐकता नक्की। इथं नारायण गरुडाला कथा सांगतात 100 बाय 100 कोस असं भरपूर मोठा स्वर्ग आहे। या स्वर्गाला 4 वेशी आहेत। हे गरुडा भाग्यवंता, मी तुला त्या स्वर्गाची कथा सांगतोय। त्या स्वर्गाला 4 वेशी आहेत, अतिशय सुबक आणि सुंदर आहे। ती भूमी स्वर्ग पशुपक्ष्यांनी मोर हंस चक्रवाक अनेक प्रकारचे पशुपक्षी तिकडे निवास करतात आणि अनेक प्रकारची झाडं तिकडे लावलेली आहेत। कदली चंपा काशोक जंबू कदम नाना प्रकारच्या झाडांनी सुशोभित असं तो स्वर्ग दिसत आहे। आणि त्या स्वर्गामध्ये प्रत्येक ठिकाणी धुपाचा सुगंध दरवळतोय आणि प्रत्येक ठिकाणी डाळ मृदुंग बिना वाजतात, धर्मस्तुती करतात। जणू काय म्हणतात अधर्म जिंका, अधर्माने जीवन जगू नका। चारी दिशा वंदे करुण मार्ग शोभते निशिधीर उत्तर द्वार पुरी लागून दीड योगन हृदयाचे योगान सपष्टिकाल शोभायमान वर्णचित्र कपाट गोपुराण शतपथकान संकुल सदा। नारायण म्हणतात गरुडा या स्वर्गाला 4 वेशी आहेत। एक वेशीची उंची 1.5 कोस उंच, 1 कोसाची रुंदी आहे। 4 दरवाजे आपण म्हणतो दरवाजे, तसं ते वेश आहे। आता गावागावात पण वेशी बांधतात आपल्याकडे। अशा स्वर्गाला 4 वेशी आहेत। अतिशय सुबक अशा दगडामध्ये कोरीव काम केलेले, पाहणाऱ्याने असं पाहत राहावं की आपल्याकडचं सोनं चांदी हिरे माणिक वरती फिके पडावेत, इतकं सुबक असं ते काम तिथं आहे। त्याच्यावर झेंडा पताका लावलेले आहेत आणि 1 जना समायुक्त नाना रत्ने विराजित त्या स्थानी देव विख्यात श्रवण निश्चित जानपा ते देव दिव्य शिवासनावरी बैसले चवरी ढाळी ती उपरी प्रसन्न रूप दिन रात्री कमला कनय नेत्री ते सर्व भूलोकावरून मनुष्य येती प्रेत शरीरी श्रांत दिसती पूर्ण सत्वर क्लेशाते प्राणी भोगी
टाकीतो दिवे देह धर्मराज देतो पुण्यवंत नर द्यांतर पावे। जे नित्यनेमाने महादेवाचं पारायण करतात, अन्नदान पाणीदान इतर गोरसाचं दान, असं जे माणसं स्वतः खात नाही पण दुसऱ्याला देणारे, मग मी कालच सांगितले तुम्हाला, देणे हा देवाचा गुण आहे। आणि मला पाहिजे आपसावरतेपणा, मला पाहिजे मला पाहिजे, त्याला राक्षसी गुण म्हणतात। यांना यमाची जाचणी आहे आणि देणाऱ्याला देव असतो, त्याचा मान सन्मान आहे स्वर्गामध्ये। नारायण म्हणतात, गरुडा मृत्यूनंतर त्या देहाला माझं दर्शन आहे। मग तो चतुर्भुज नर होतो। एका ज्ञानोबा राय सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात ना, चतुर्भुज नर होनी गेले ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाजले निवृत्तीने दिले माझ्या ते ज्ञान कुठे त्याला मिळालं। तो चतुर्भुज नर होतो कशामुळं? या नामस्मरणाने चिंतनाने। अशा पुण्यवान माणसाला तिथं नारायणाचं स्वर्गामध्ये दर्शन होतं। आणि तो धर्मराज म्हणजे महाविष्णू त्याला पुण्यवंत चांगला देह देतो, आपल्यासारखं करून टाकतो, म्हणजे चतुर्भुज माणूस होऊन जातो महाविष्णू सारखाच। स्वर्गादी लोक पाहुणी अनेक भोग भोगिती अनुदिनी, आता पक्कमी जो प्राणी यम पाशाणी बद्ध जोका, तो धर्मराजाशी कैसा पाहतो विक्राळ आणि भयानक अत्यंत महामुद्रिक दंडायुक्त दंड हस्त आणि कर्कश। नारायण म्हणतात, आता मी ही सांगितली पुण्यवानांची कथा, आता पापी लोकांना हा यम कसा दिसतो? तर तेही नारायण गरुडाला म्हणतात, अतिशय विक्राळ रूप, मोठ्या मोठ्याने विषाचे ग्वाल, लाल लाल इंगळासारखे डोळे, त्याची जीभ अशी बाहेर काढलेली रक्तासारखी लाल, त्याचे दात हिंच राक्षसासारखे भयान, केस जमिनीपर्यंत, बसलाय रेड्यावर, हातामध्ये एका गदा आहे, दुसऱ्या हातामध्ये यमपास आहे, काळकुट्ट शरीर आहे। बघताच जीवाला काय होतं, अतिशय हाल होतो बघता बघताच। काहींना मरते क्षणाला पाप केल्यानंतर हे यमरूप दिसतं बरं का सज्जनो। म्हणून माणसाने जीवन जगताना परोपकार जगावा, दुसऱ्याला त्रास देऊ नये, स्वतःला त्रास करून घेऊ नये, कुणी दिला तर सहनशीलता असावी। ऐका, हे यमराजाचं रूप। आणि भगवान महाविष्णू गरुडाला सांगतात, पाप्यासाठी हा खतरनाक आहे म्हणते। ऐका त्याचं रूप अजून, लोभशितानुष्य विषानश भयानक दाढा विशेष, भयानक सभा देवो निद्रास पाहून अंगास कंपसुदे। मग तयाच्या पातकाप्रमाणे चित्रगुप्ताच्या मते करुण नरक योनी देती दारुण, अति कठीण भोगवयास जे 84 नरक देत्याती, अगात्र्याक्षा जमा पापी करती, 28 नरक दया प्रती नामे निश्चिती त्याची। ऐका, त्याचं काळकुट्ट शरीर, भयानक दात दाढा, इंगळासारखे खतरनाक डोळे, जे पाहताच त्या पापी प्राण्याचा थरकाप होतो, अंगावर असा घामाच्या धारा सुटतात, त्याच्या रोमांच्या अंगावर दाटतो, घाबरून जातो। आता काय करू, काय काय नाही। आणि मरते वेळेला सकाळ भरायल्यावर काय अवस्था आहे तुमची आमची, नाही का? आता कपड्यात सगळं घालवायची होईल की नाही? हे यमाचं रूप बघायचं असं तो खुशाल पाप करा। यमाचं रूप पाहायचं नसेल तर नारायणाचं स्मरण करा, तुळशीची पूजा करा, लोकांना त्रास देऊ नका, करता आलं तर मदत करा, पण त्रास कोणाला देऊ नका। म्हणून हे गरुड पुराण अति महत्वाचं आहे, ते आपल्याला ज्ञानाचा बोध देतं। ऐका, भगवंत सांगतात गरुडा त्या स्वर्ग नगरीमध्ये, त्या यमनगरीमध्ये 28 नरक आहेत। तसं 84 नरक सांगितले, पण 28 नरक मुख्य आहेत। हे कोणासाठी? ज्यानं जास्त पाप केलं त्या अति महापाप्यासाठी 28 नरक वेगळे आहेत, स्पेशल त्याला म्हणतात। ते स्पेशल अति घाणेरडे, अति वाईट। ऐका, मी सांगतो ते कसे आहे। तमिश्र आणि अंधमिश्र रौरव महाघोर, कुंभी
भूमिपाक आणि कालसूत्र अशी पत्र खगाधिपान अंधमुख सुकरमुख तैशेची सदांश कृमी भोजक वैतरणी शर्मली वज्रकंटक तप्त भूमी अनेक यातना जेते लाल भक्षक विशासन कुयोद प्राणबोधक जाण सारमे विरच्य गण पानपात्र दारुण तैसाचे नर्क एक एक नर्क अति भयानक दिसायचे तमिश्र अति भयानक दिसणारा कृष्ण माणसाला काफर भरल इतका खतरनाक तमिश्र अंधमिश्र निस्तच काळुक काळकुट्ट कुठंच काही दिसणार नाही रवरव अतिशय भयान खतरनाक असे एक एक नर्क इथं वर्णन सांगितले नारायणाने कुंभीपाक कालसूत्र हे असे 28 नर्क आहेत बघा म्हणून मुख्या प्राण्यांचा बळी अतिशय पाप सांगितले भगवंतानी अग्नी लावी आणि घाली विष चोरी करी रात्र दिवस शतवधी श्वाने त्याच डौसती मांस बक्षवया जी लोक डोंगराला रानावनाला आग लावतात आणि तसंही काही काही बिगर माचीची गावागावात आहे का माहिती तुम्हाला माचीस नसताना आग लावणे आहे ना असं काही कळचुटी लोक आहेत गावागावात याचं त्याला त्याचं याला तो तुला असं म्हणणार नुसती खिदवा खिचीचे धंदे याला आग लावून म्हणतात असे प्रकार जे करणारी लोक आहेत लोकांच्या चोऱ्या माऱ्या करणारे आहेत यांना येंचू इंगळ्याच्या अंतुरणावर टाकतात एक येंचू चावला तर काय जण होतात आई तुमच्याकडे येंचू चावला की नाही कोणाला चावतो ना मग गाव जमा करतात की नाही येंचू इंगळ्यांच्या अंतुरणावर टाकले की ते म्हणतील बरं झालं पडलंय आमचं किती मस्त काम करते नाही का चावत राहणार सारखे सारखे मग काही यातना होतील विचार करा मग भगवंत सांगतात जो आग लावितो लोकात माणसा भांडण लावितो चोऱ्या करतो त्याला येंचू इंगळ्यांच्या अंतुरणावर टाकलं जातं तेने करुणी रुदन जो करी कुठ क्रय पण कुठ साक्षी देई समजून तयासी गहन नरक प्राप्त शतयोजने उंच पर्वत आदोशीर खाली ढकलीत सुरापान जे आदम करीत तयाचे बांधित पाय दोन्ही आगरी माझ टाकून देते लोलस पान करविती नर नारीची ऐशी गती निश्चय खगपती होतसे भगवंत सांगतात खोट्या साक्षी देतात खोटा न्याय निवाडा करतात पूर्वी पंच कमिटी होती आता काही झालं की पोलीस स्टेशन पोलिसांनी पण काचकाच लावतात कोणी गुन्हा खायचं हा जो आधी फोन करून सांगतो केस घेऊ नको तो पोलीस स्टेशन आल्यावर लयच वापरला त्याला ज्याच्या अन्याय झाला त्यालाच मार नाही हा आणि त्याच्या गुन्हा खायचं बघतो त्याच्या गुन्हा काय न्याय राहिलाय खोटा न्याय करणारे खोटं साक्षी जाणारे म्हणून तो म्हणतात ना यांचे पूर्वज वय अशा जाती नरकात जातात हे सत्य सांगितले भगवंताने भगवंत म्हणतात खोट्या साक्षी देणाऱ्याचे पूर्वज जे स्वर्गात गेलेली लोक आहेत ती सुद्धा नरकाला जातात आपल्यामुळे त्यांना नरक प्राप्त होतो खोट्या साक्षी देऊ नये आणि भगवंत सांगतात जे मदिरा पान करतात ना ते घाणेरडी कुठंतरी बनवलेली आउट साईडला नऊ सागर वगैरे घाण टाकलेली ते पेतात आणि घरी चहा दिला तर बरोबर आहे का चाय पाण्यात काही पडलं तर ते प्यायचं नाही ते घाणेरडे पितात यांची नाही अवस्था अवघड नारायण म्हणतात त्यांना उंच डोंगरावरून त्याचे हात पाय बांधून लोटून देतात हजारो कोस उंचावून आणि वरून खाली आल्यानंतर पुन्हा पाचला पडतात पाचला म्हणजे उतानं झोपवणे आणि उतावनं झोपवल्यावर त्याच्यासाठी काय होतात आपल्याला लोखंडाचा रस त्याच्या तोंडात वरतात तिकडे ते पेत होता आता हे पेत म्हणून मदिरा पान करू नये रूपविद्या तपलिप्त आणि जन्म होता ब्राह्मणात अभिमाने जे परनिंदा करीत शारक धर्मात ते पडते काही लोक सुंदर असतात दिसायला गोरी गोरी असतात ईश्वराने गोजीरवाणी बनवली असतात पण तरीही ती लोक जर दुसऱ्याची निंदा करतात नाही का काळ्या चपण्या टेकण्याला नपण्याला हसतात मी बघा किती सुंदर आहे अरे तुला वाणेबाबनासारखा देवाने जन्म दिलाय वाणेबाबनासारखं जीवन जग ना नामस्मरण कर चिंतन कर भजन कर याच्या त्याच्या कशाला कुठळ घेतो भगवंत म्हणतात याला तिकडे चिखलामध्ये रोवून ठेवी खाली डोकं वर पाय का असंच होता लोकांना
तुला सुंदर बनवलं तर तुझं कर्म चांगलं होतं म्हणून ठीक आहे, दुसऱ्याला हसण्याचा अधिकार काय या शिक्षा यमपुरीमध्ये आहे बरं का. म्हणून कोणी कितीही सुंदर असू द्या दुसऱ्याला असू नये, आपल्याला तो अधिकार नाही. व्याभिचारी हरती प्राण राक्षस त्यास भक्षिती दान रक्षोगण रुधिरा पाण पुरगनाशना जे कर्तिपे ग्रामात वरण्यात गृहाचे विश्वास घात करती त्याशी बघा निश्चितो लोहतुंड विदारित शूरप्राय. नारायण म्हणतात पैशा पाण्यासाठी व्याभिचार करणारे, लोकांना फसवणारे, मदमस्ती धुंदीत राहणारे, मांस मच्छी भक्षण करणारे, हे राक्षसी लोक आहे. ही फक्त म्हणायला माणसं आहे. कारण 16 दाताच्या ते मांस मच्छी दिलेले माणसं खात्यातच कशी देत कळत. हे भगवंताने सांगितले, मी माझ्या वावळ्यावर घेऊन आलो नाही इकडं सांगितलं. तर नारायणाचं वचन आहे, हे मांस मच्छी भक्षण करणारे यांना चांगली बुद्धी येईलच कशी काय येणार सांगा ना. तो इतिहासच ते वेगळा आहे. भगवंत म्हणतात गावात घराघरात जे विश्वासघात करतात, एक प्रकारचा विश्वाचा घात आहे, मोठं पाप आहे ते. मग त्याला लोखंडाच्या सोंडीने तिथं मारलं जातात, त्याच्या शरीराची चमडी उतरवली जातात, अनेक प्रकारच्या शिक्षा, बगळे कावळे त्याला टोचा मारतात, खूप हालहाल केलं जातं या मुलीमध्ये. सत्यात्वानुर्ते करुणी वारंवार युती जिंकी प्राणी तो पडे दशंक स्थानी पंचवदनानी भक्षिती सर्प हृदय नेत्र करुणी रक्त अतिथ्यासी विलोकित वज्रतुंड बहोतो नेत्र फोडिती तयाचे धनव्याचे भीती करुण दुत्रिय परिप्रेक्षण सर्वापर्यावी शंकन वायसनाशन त्याचे करते. नारायण म्हणतात गरुडा खोटं नाटक बोलणारे, लोकांना फसवून त्यांचा धन दौलत हडप करणारे इकडे भुजंगाच्या तोंडात दिले जातात. भुजंग म्हणतात कल्पापर्यंत इकडे नरकाचे भोग भोगावे लागतात, हालहाल जीवाचं केलं जातं. यापेक्षा मनुष्य देह मिळाल्यानंतर माझं नामस्मरण करावा, माझं चिंतन करावा, इकडे जाण्याची गरज नाही तुम्हाला. सर्व काल करिता नामस्मरण असे यातना चुकती जाण पाप रूपी रोग दारुण भेषज सुलक्षण नाम माझे. नारायण म्हणतात सदा सर्व काळ माझं चिंतन करा. इतकं चिंतन करा की त्याच्या यमाच्या यातना चुकते, त्याचं जन्मजन्मीचं पाप होऊन जाईल. नाही का हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नुसतं हरी 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 म्हणत राहिलं तर पुण्याचं गणित कुणी करणार नाही. ते नामस्मरण माझं करा, नाहीतरी आजार झाल्यानंतर आजाराचे दुःख तर भोगावंच लागतं. पण त्यातमध्ये पण मी धनव तरी नारायण मीच आहे ना, माझ्या मनात आलं तर तुला निरोगी बनवेन. भगवंत म्हणतात तसं माझं चिंतन करा ना, म्हणजे शरीराचा विसर पडेल आणि नामामध्ये आवड निर्माण होईल. पण तुम्हा आम्हाला विषय गोड लागतात संसाराचे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलं विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडो विषय तो गोडो जीवासी पैसाला. आम्हाला वाईट विषय आवडतात पण परमार्थ आवडत नाही. परमार्थ हा गोड आवडत असं काय. नारायण तेच म्हणतात माझं नामस्मरण चिंतन करा. पूर्ववै गेले पातक उत्तरवै भजन सम्यक करिता सर्वदळे पातक शेकी लोक उत्तम मिळे. नारायण म्हणतात एखाद्याने आयुष्यभर परमार्थ केलं नाही, वाया गेला त्याचा वेळ, परंतु आयुष्याच्या उत्तर भागामध्ये उतारपायामध्ये त्याला वाटलं नाही पांडुरंगाची माळ घालावा, चिंतन करावा, तरीही त्याचं कल्याण होणार. अख्खा आयुष्य त्याचं वाया नाही ना, उतारपायात सुद्धा मार्गी लागतो. म्हणून भगवंत ह्या गोष्टी सांगतात. क्रोध लोभ विवर्जित परम धर्म नित्य आचरत सर्व काळ सत्य बोलत असत्यात जे सत्य असे. सत्य रूप होय असत्य, असत्य रूप होय सत्य. कितेक असत्य स्वर्गी जात, कितेक भोगीत सत्य नरक. वैन त्या तुझं लागण स्पष्ट करीत निरूपण. हो ब्राह्मणाचे हित दान हिंसा सुलक्षण वर्णियाचे. आणि स्त्रियांचे प्रोत्साहन परकन्येचे कीर्ती सुलक्षण. आणि जे ते सर्वस्व नाशन प्राणहनन प्राप्त झालिया. इतक्या स्थानी बोलता
सत्य तेची स्वर्गी तसे सत्य या लागी बोलावे प्रिय हित ते विरहित बोलले. नारायण म्हणतात काही लोक सत्याच्या मार्गाने स्वर्गाला गेले पण काही सत्य बोलून सुद्धा नरकाला गेले. आता कसं असत ते सत्य बरोबर? जसं की गाई ब्राह्मणाची निंदा करायची नाही. एखादी गाई रस्त्याने गेली मागून कसावी आला आपल्याला विचारलं म्हणले गाई दिसली का आपण म्हणायचं का असं पुढे घ्या त्या इकडे गोळी वळते तिकडेच गेलेली असं त्याला गाय गावल्या पूर्ण झालं का? आपण सांगितलं म्हणजे सत्याचा मार्ग आहे ना. बरं बोललो ना आपण इथं पाप लागतो. एखाद्या माता भगिनीची निंदा एखाद्या वरकन्याची म्हणजे लग्नाला उपवरकन्या आहे मागणी घालायला लोक आल्या आणि तुम्ही रस्त्यात दिसले म्हणजे आपल्या धमकीची पोरगी कशी काय आपल्याला माहिती आहे वंडाचे काहीच नाही तरी पण म्हणायचं अहो लय भारी पोरगी हा सगळ्या कामात टाकली ती जाऊ दे अहो शिकत ना तिकडे जाऊन होऊ दे ना तिचं लग्न. ते मोडणं सुद्धा पाप आहे मस्त वांड आहे पण आपण सांगायचं नाही लय भारी हे पुण्य आहे. तिच्याविषयी वाईट सांगितलं ते पाप आहे. गाईची निंदा आईची निंदा बाईची निंदा कधीच करायची नाही. हे पापच आहे भगवंताने सांगितलं. तर या ठिकाणी त्यांचं रक्षण होणार असेल तर ते खोटं बोललं तरी चालेल तेही स्वर्गामध्ये नाही आपल्याला. भगवंत सांगतात काही सत्य बोलून नरकाला गेले काही सत्य बोलून स्वर्गाला गेले. सत्य काय असत्य काय याचा विचार करून जीवन जगावं. बोलता आलं तर चांगलं बोलावं पण वाईट बोलू नये. सभे माझी नक्की जे गमन गेल्याशी बोलावे समजून बोलता अबोलता पाप गहन आहे म्हणून न जावे सवेशे प्रतबंध औषध सर्व रायची दिशार्थ शास्त्र विरहित बोलता अधिक ब्रह्मघातक तो होई. ग्रंथ पुराण वगैरे सांगताना सुद्धा ओविद एक सांगायचे असते. चुकीचं सांगितलं तर इथं सुद्धा ब्रह्मघातकाचं पाप आहे असं शास्त्र सांगतं. सांगणारा पाप आहे म्हणून काही सांगायचं नाही. न पुसता यथा सत्य कुशिल्या धर्म सांगली जे समस्त धर्मज्ञ बोलावया निश्चित नियुक्त योगी असे. आपण मग महाराज आहे रस्त्याने कोणीतरी चुकतंय त्याला अक्कल शिकवण्यात अर्थ नाही. ते म्हणते रो बाबा देश आणि निघा व्यासपीठावर बसल्यानंतर त्याला काय ते ज्ञान बोलायचं थोडं बोलावं. इतर कोणाला ते शिकू नये. हा बोलायचा अधिकार नसतो. कुणी विचारलं तर सांगायचं उगाच स्वतःवर सांगायचं नाही. कुरुरात्वा कठोर फळभूत द्रोही शकनरू ते गंगा तटवाचे निरंतर पावन सत्वर पैमुते शांत स्थिर आणि रामतो दयाळू आणि क्षमावत प्रियवादी संत शुद्ध महपुरा प्रते. नारायण म्हणतात कितीही वाईट खळ दुर्जन पापी आणि तो गंगासारख्या ठिकाणी गेला स्नान केलं तर ती गंगा त्याचं पाप दूर टाकते त्याला पवित्र करते आणि शांत स्वभावाचा दयाळू अंतकरणाचा अशी लोक मेल्यानंतर मला मुक्ती भटकत नाही असं होतं. जे करते नित्य स्नान आणि करते अन्नदान सुदीत पात्रांनाशी जाण ऋषी सुलक्षण गळाचे पात्र वस्त्रदानासी लग्नपात्र धनदानासी ऋषीश्वर कष्टे मिळवण्या द्रव्य समग्र हरी गुरु न ठेविते. नारायण म्हणतात हे गरुडा नित्य स्नान करणारा अन्नदान करणारा भुकेलीची भूक जाणणारा तानेलीची ताण जाणणारा याला खरं दान कुठं करावं हे पण माणसाला समजत नाही. त्याला सुटका नाही. शास्त्रावरी नसे भक्ती याची शास्त्र पुराणावर भक्ती नाही नास्तिकपणाचं जीवन जगतो अशा माणसाशी बोलणं म्हणजे नरकाला जाण्यासारखं. वाईट वागणाऱ्याची समजूत करू नये. पुन्हा सर्व धर्माची उजाळणी भगवंत महावाक्याचा उपदेश गरुडाला सांगायला लागले. गरुडा जीवन जगताना माझी भक्ती करावी. मीच सर्वभूती आहे म्हणून कोणाला त्रास देऊ नाही. मागुती आली जन्मासे सत्संग घडे दिरनिशी महाधर्म सत्संग परियेशी स्वर्ग तुडनीशी पुढे सदा कुसंगतेची महापापदन महान नरक अभिधान यास्तो प्रश्न करुण आक्षेपन करू नये. नारायण म्हणतात गरुडा पुन्हा जर मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळाला तर सत्संगामध्ये आलो पाहिजे.
सत्संगामध्ये आणि माणसाला स्वर्ग सुद्धा ठीक आहे, स्वर्गाचं सुख सुद्धा हरिनामामध्ये ठीक आहे. म्हणून तर म्हणतात अमृतही फिकं पडते, अमृतावनी गोड नाम तुझे देवा. परी का न घे माझ्या मनात, का घेत नाही आपलं मन? हे पापामध्ये संसारामध्ये गुंतलेलं असतं, त्याला अमृत आवडत नाही ऐका. म्हणून भगवंत म्हणतात वाईटाची संगत, वाईटाची संगत पापाची सुरुवात आणि सत्संगाची संगत पुण्याची वाट. अतिशय गोड आहे. म्हणून वाईटाचे सेवन न करता सत्संगामध्ये यावं. साधूचे करावे सेवन ते सद्गती स्वर्गस्थान. आता पापचे निज जन्मधान त्यांचे विधान परियशे. अनृतवादी आणि पिशुना आणि बंद करीत लापण. मूर्ख पक्षा माझी जनन परदारा सेवन दुखरी. आणि काशे आदत्त दो जन्मे रोग संयुक्त. हिंसक प्राणी जे जगात ते स्थावरात जन्म घेते. निर्दयाळू पूर्णलुब्धक नास्तिक तैशे वंचक. प्रमादी भिन्न वृत्ती देक प्रियाच्या माझी सम्याक जन्म त्यासे. उर्ग उष्ट श्वान सुकर ब्रह्मात्यार्या शिवनी उष्ट. उल्कस पैन त्या कर सुरापी नर जन्म पावे. भगवंत म्हणतात साधू संतांची संगत केली पाहिजे, हे स्वर्गापेक्षा कमी नाही. म्हणून संतांची संगती मनोमार्गेवते अकळावा त्रिपती के निपंते. भगवंत मिळण्याचा मार्ग आहे संतांची संगत. बाकी संतांकडे देवाकडे जाता येणार नाही, संतांनी कृपा केली की देव मिळतो. म्हणून भगवंत म्हणतात सत्संग केला पाहिजे. साधू संतांची सेवा करणं म्हणजे ते सद्गतीचं कार्य आहे. जिवंतपणे जीवाला स्वर्गाचं सुख इथं मिळतं. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. वाईट बोलू नये, वाईटाची संगत करू नये. आणि जर नको त्याची संगत जरी जनावरांसारखं जीवन जगलं तर पुढे जन्म जनावरांचाच आहे. जनावरांना कळतं का आई बहीण का? काही नाही कळत. आपण जनावर आहे का? आपल्याला सुद्धा आई बहीण सगळं कळालं पाहिजे. देवाने एवढे ईश्वरी ज्ञान दिलेले आपल्याला. मग आपण काही मनात आणू नये, काही गोष्टी करू नये. आणि भगवंत सांगतात या जगामध्ये जन्म कसा मिळतो? जर आपण जनावरांसारखं जगलो ते जन्मही जनावरांसारखे मिळतात. निर्दयाने अतिशय नास्तिक असे जन्म मिळतात. ते म्हणजे हिंस पशुपक्ष्याचे, हत्ती घोडा नाही का, वाघ उंट डुक्कर असे जन्म मिळतात. आपण तसं जर वागलो तर जनावरांसारखं, नाही तर जनावरांचे जन्म नाही मिळेल तर काय होईल? म्हणून भगवंत सांगतात जन्म माणसाचा आहे, माणसासारखं जगलं पाहिजे. कुर्मी कीटक आणि पतंग सुवर्ण हत्यासी जन्म देक. तृणकुटफलता सम्यक गुरु तत्व कर्मेची जन्मे. आता जन्म कोणाला कसा मिळतो? किडा मुंगींना त्रास दिला तर त्या जन्मात गेल्यानंतर माहिती पडतं की त्यांना काय येतं नव्हतं. आणि सोन्याची चोरी करणारा, इतर गुरुची सेवा न करणारा, लहाना मोठ्यांचा आदर न करणारा, त्याप्रमाणे हिंसक जन्म यांच्यासाठी भगवंत सांगतात. अन्न हरता याची अन्न, वाणी चोरी तो मुखादान. धान्य हरता कांग संपूर्ण, तैचेची भीषण दुर्गंधी मुख. तेल हरता तेली होत, साडी करत्याच्या मुखाशी दुर्गंधी बौद्ध. पत्र शाखा चोरीता किंचित मयूर होत अरण्या माझे. नारायण म्हणतात अन्नाची चोरी करणारा म्हणजे अन्न, जेवायचं अन्न, जेवण चोरी करणारी लोक मुखी होतात. त्यांना पुढल्या जन्मामध्ये मुखी होतात. दुसऱ्याची चाळी चुगली करणाऱ्याच्या तोंडाला दुर्गंधी असते. तेलाची चोरी करणारा तेलाच्या जन्माला जातो. आणि झाडाची पानं एखाद्याची चोरू नये, मोराचा जन्म मिळतो. कोणीतरी चुकतंय त्याला अक्कल शिकवण्यात अर्थ नाही. ते म्हणते हो बाबा लय शहाणे निघा. व्यासपीठावर बसल्यानंतर त्याला काय ते ज्ञान बोलायचं तेवढं बोलावं, इतर कोणाला ते शिकू नये. बोलायचा अधिकार नसतो. कुणी विचारलं तर सांगायचं, उगाच स्वतःवर सांगायचं नाही. पुरुरात्वा कठोर फळभूत द्रोही शकलो. ते गंगा तटवासे निरंतर पावन सत्वर पैमुते. शांत स्थिर आणि शांत, दयाळू आणि क्षमावंत, प्रियवादी संत शुद्ध महपुरा प्रते. नारायण म्हणतात कितीही वाईट, खळ दुर्जन पापी
आणि तो गंगासारख्या ठिकाणी गेला, स्नान केलं तर ती गंगा त्याचं पाप धुवून टाकते, त्याला पवित्र करते आणि शांत स्वभावाचा, दयाळू अंतकरणाचा अशी लोक मेल्यानंतर मला मुक्ती भटकत नाही असं होतं. जे करते नित्य स्नान आणि करते अन्नदान, सुदीत पात्रांना श्री जाण, ऋषी सुलक्षण गळाचे पात्र, वस्त्रदानासी लग्नपात्र, धनदानासी ऋषीश्वर, कष्टे मिळवण्या द्रव्य समग्र, हरिपुरून ठेविते. नारायण म्हणतात, हे गरुडा, नित्य स्नान करणारा, अन्नदान करणारा, भुकेलीची भूक जाणणारा, तानेलीची ताण जाणणारा, याला थोडं दान कुठं करावं हे पण माणसाला समजत नाही. जो भुकेला आहे त्याला अन्न घालत नाही, दारात भिकारी येतो, माय काहीतरी भाकर असतो ते द्या म्हणतो, आणि याचा सोयरा घरात आलेला आहे, तो जेव्हा ते थोडस दोन असतो म्हणतो, अहो मी घरून निघताना जेवला अजून आठवलाय माझं, हा त्याचं मनगड धरून बसवतो, माझं ऐकायचं नाही. म्हणजे बघा केवढं आणते बाहेर त्या भिकारीला म्हणतो, पुढे ज्याला खायचंय त्याला खाऊ देत नाही, आणि ज्याला खायचं नाही त्याला म्हणतो बस हा ते यार धटाटात आणतो. सांगा बरं पुण्य कोणतं? हा जे कडक दिस तरी घालून आले त्याला म्हणे नाही तुम्हाला कपडा घालता जमतंय का? जे उघडं नागडं आले तेव्हा तो बघा ना मला काही फाटकं तुकडे ते फाटकं तुटतो बाप, त्याला देत नाही लोक. हा ते कडक दिस तरी वाले म्हणतो नेहमी हा ड्रेस शिव टाकले म्हणजे तुला शोभून दिसेल, बरोबर आहे काही? हा भगवंत म्हणतात जो उघडा नागडा आहे त्याला वस्त्राचं दान पाहिजे, जो भुकेला आहे त्याला अन्नाचं दान पाहिजे, जो ताण्याला आहे त्याला पाण्याचं दान पाहिजे. नको तिकडे दान देऊन उपयोगाचं नाही, ते दानाचं पुण्य तुमच्या पदरात पडणार नाही. म्हणून पैसा पैसा करून लोक पैसा कमवून घरात ठेवतात आणि मेल्यानंतर कुठं जातात? मेल्यानंतर जातात स्वर्गाला घेऊन. स्वर्ग मिळतो का त्यांना? ऐका पुढे सांगतो, परोपकारा कधी दिलावे की मेल्यावरी पिशाच होते, स्वग्राम आज वास करते कला न सोडी की धन येतो. म्हणजे पैका साठवून ठेवतात. आता बरं झालं बँका भरपूर उपलब्ध झाल्या. 2000 सालामध्ये MIDC इकडे आली नाही का, तेव्हापासून काय पैशाला गणितच राहिलं नाही, भरपूर पैसा नाही का, जागा जमिनीची गुंठेवारी वाढली, चिक्कार पैसा. हा त्यामुळे बँका पण भरपूर वाढली. त्याच्या आधी बँका नव्हत्या एवढ्या, एक फक्त PDC बँका असायची, मग ते पुढे लय बँका निघाल्या आणि मग आता पैसा ठेवायला बँकेची सोय. पूर्वी बँक होत्या का? नाही, बँक होती. बाबा रात्रीचे 12 वाजता उठायचा, पै गेलेलं लोक खट सोनं नाणं त्याचं काय हातून साचलेलं एखाद्या कळशेत किंवा हांड्या चालायचा, त्याचं तोंड जाम बांधायचं काय तरी, हा टिकाव भावडे घेऊन शेतात जायचा रात्रीचं. बरं का, काळू घेत खाटा घ्यायचा डोकीभर कामावर, त्या खड्यात गाडायचा आणि गाडल्यानंतर तुडून बिडून सगळ्याचा सगळा होता तसंच बांध करून ठेवायचा. ना लेकरांना सांगितलं ना बायकोला सांगितलं, कुणाला म्हातारं गेलं. मग मेल्यानंतर वरती स्वर्गात गेल्यानंतर हा यमानं सांगितलं हे पुरले ना ते सांभाळायला लागलं तुला. इकडे अनेक प्रकारच्या यातना भोगल्या आणि घराच्या तिकडे त्या बांधाविषयी जा म्हणजे तो पैसा ठेवला, ते समृद्ध भूताचा जन्म लक्षात ठेवा. कितीही पैसा करून घरात जर ठेवला, बँकेत ठेवला, मला वाटतं त्या बँकेच्या भोवती सुद्धा ही भूत अवघड आहे. पैसा कमवलं तर चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या मार्गाला घालवा, याचा पुरावा जगद्गुरु तुकोबरायांनी गाथेमध्ये दिलाय. जोडनिया धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी. नाही का, धन कमवा, चांगल्या मार्गाने घालवा, चांगल्या मार्गाला, सत्याला, कीर्तनाला, प्रवचनाला, भगवंताच्या नामचिंतनाला. इकडे नाही लावी साठवून होतो बदल शेवटी. ऐशेचे स्वधर्म विमुख त्याचा ऐसा प्रकार देखचे आपले धन सकळी धर्मार्थ अनेक वेचिती सदा. ते सर्व मनुष्य रूपे करुण माझे अंशास्ती जाण, ते मेल्यावरी माझे स्थान पावती दान भगवते. नारायण म्हणतात, जे पैका साठवून ठेवतात मेल्यानंतर बुधच होतात, आणि जे पैसा साठवून धर्म कार्याला लागतात, हा जगाच्या कार्याला, दुसऱ्याचं कोणाचं एखाद्या गरीबाची गरिबी जाणतात, त्याला घर नाही त्याला घराची व्यवस्था करून देतात, गाई गुरं पाळण्यासाठी मदत करतात. अशी ते भगवंत म्हणतात ही माणसं नाही,
माझी रूप आहे आणि मेल्यानंतर माझ्याकडेच येतो, ही भटकत नाही, जे जगाला उपयोगी पडतात. या षष्ठाध्यायी निरूपण दरक संख्या सांगितली ही पूर्ण, प्रत्येक यातना दारुण अनुक्रमान निवेदिल्या. हे पाहोनी ऐकोनी पापना आचरावे मनुजाने, माधव निवेदी गरुडा लागुनी सुत म्हणे प्रति माधव म्हणे. अशा प्रकारची कथा नारायणाने गरुडाला सांगितली. तुमच्या आमच्या जीवनाचे व्याथा दूर करणारे आहेत. मग मनुष्य जीवन कसं जगलं पाहिजे ज्याचं त्याने ठरवायचं. इति श्री गरुपुराणे कल्पे गरुड नारायण संवादे नरक वर्णन नाम षष्ठाध्याय. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरास्तु. हरि ओम.